नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन वानखेडे सर। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील समरूपता हे प्रकरण बघत आहोत। तर त्यामधील आज आपण सराव संच 1.3 आज आपण बघणार आहोत। ठीक आहे, तर त्यामधील प्रश्न क्रमांक 1 काय म्हणतोय ते आपण पहिले समजून घेऊयात। तर पहा प्रश्न काय सांगायला, आकृतीमध्ये अँगल ABC हा किती दिलेला आहे, 75 डिग्रीला दिलेला आहे आणि अँगल EDC पण किती डिग्रीचा दिलेला आहे, 75 डिग्रीचा दिलेला आहे। तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत ते आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे। ठीक आहे, तर पहा त्यांची समरूपता योग्य एकाच एक संगतीतली आहे। तर आपल्याला दिलेल्या दोन्ही त्रिकोणाची समरूपता आपल्याला काय करायची आहे, एकाच एक संगतीत काय करायची आहे, लिहायची आहे। तर आपल्यापाशी पहिले त्रिकोण कोणते दिलेले आहेत ते पहा। पहिला त्रिकोण आहे त्रिकोण ABC आणि दुसरा त्रिकोण काय नाव दिलेलं आहे, एक मिनिट, आपण त्रिकोणाचं नाव पूर्ण लिहिलेलं नाही आहे। तर आकृतीमध्ये पहा काय दिलेलं आहे इथे, D। ठीक आहे, तर पाहून घ्या, त्रिकोण ABC आणि EDC हे आपल्यापाशी काय आहेत, दोन त्रिकोण दिलेले आहेत। तर त्यावर आपण सांगणार आहोत समरूपता। तर ठीक आहे, त्रिकोण ABC व त्रिकोण काय नाव दिलेलं आहे, EDC। तर या दोन त्रिकोणामध्ये पहा काय करता येईल, कोणती कसोटी लागेल ते आपल्याला सांगायचे। त्रिकोण ABC आणि EDC लक्षात घ्या। तर पहिला B वर किती डिग्रीचा कोन व्हायला, 75 डिग्रीचा, आणि EDC तर या D वर पण काय व्हायला लागला, 75 डिग्रीचाच कोन व्हायला लागलाय। ठीक आहे, मग आपण काय करूयात, पहा अँगल ABC, पहा ABC आणि EDC या दोन्ही त्रिकोणाच्या कोनावर म्हणजे या B आणि या D वर काय व्हायला लागले, 75 अंशाचे कोन व्हायले। तर मग आपण काय सांगू शकतो, पहा ABC बरोबर अँगल EDC हे दोन्ही पण काय आहेत, 90 अंशाचे काय आहेत, 75 अंशाचे काय आहेत, कोन आहेत। तर आपण काय सांगू शकतो की याच्या प्रत्येक कोनाचे माप काय आहे, 75 डिग्री। तर मग इथे लिहू शकता प्रत्येक कोनाचे माप काय आहे, प्रत्येक कोनाचे माप 75 अंश। ठीक आहे, 75 अंश हे आपण सांगितले। ठीक आहे, तर याच्या पुढे काय सांगू शकता, आता तुम्ही हे सांगितलं, कुठं सांगितलंय, कारण हा B आणि अँगल हा D काय व्हायला लागला, 75 अंशाचा आहे म्हणायला आहे। आणि परत पहा ABC मध्ये C हा असा एक बिंदू आहे की तो दोन्ही त्रिकोणामध्ये यायला लागला, म्हणजे कॉमन बिंदू झाला तो, कारण दोन्ही त्रिकोणामध्ये आहे की नाही, पहा ABC मध्ये पण यायला लागला आणि पुढे काय सांगितलं होतं, EDC या दोन्ही त्रिकोणामध्ये तो C बिंदू यायला लागला। तर आपण काय सांगू शकतो की अँगल C हा अँगल C सोबतच कॉन्ग्रंट होत आहे, एकरूप होत आहे। ते आपण काय करूयात, पहिले सांगून घेऊयात। पहा ABC हे कोणाला एकरूप झाली होती, मग EDC ला, तर त्याचे प्रत्येक कोणाचे माप काय झाले ते मग 75 अंश। ठीक आहे, तर पुढे सांगा, मग आता मला तो C अँगल सांगायचा असेल तर काय सांगशाल, पहा बरं ACB। ठीक आहे, ACB हा पहिला कोण झाला आपला। तर मग पहा तो कोण कोणाला एकरूप होईल, ACB, C हा कोण कोणाला एकरूप होईल, C लाच। मग आता दुसऱ्या त्रिकोणामध्ये सांगा बरं काय करशाल, मग ECD या सोबत काय झाला, तो एकरूप झाला, ECD। तर हा एकरूप आहे। तर मग आपण काय सांगू शकतो की या दोन्ही याच्यामध्ये तो त्रिकोण कोण येत होता, म्हणून आपण काय सांगलं, त्याला एकरूप सांगितलंय। आणि ते काय व्हायला लागला, मग आपला सामायिक कोन व्हायला लागला, कारण तो दोन्ही त्रिकोणामध्ये आहे, म्हणून त्याला काय म्हटलं आपण, सामायिक कोन। काय म्हणलं, सामायिक कोन। ठीक आहे, तर हे आपण सांगितलंय सामायिक कोन। आता पहा बरं, तुम्हाला लक्षात येत असेल ते दिलेल्या दोन्ही त्रिकोणामध्ये पहा आपण D आणि B हा एक एकरूप कोन सांगितला आणि C हा काय सांगितला, एक एकरूप कोन सांगितला। म्हणजे असे मिळून दोन्ही त्रिकोणावर दोन कोनाबद्दल मी माहिती सांगितले। तर मग मी सांगू शकतो की आपला त्रिकोण ABC व EDC हे समरूप त्रिकोण आहे आणि कोणत्या कसोटीनुसार आहे, समरूपतेच्या कोको कसोटीनुसार। का, तर कारण मी दोन कोनाबद्दल माहिती दिली म्हणून त्याला मी समरूपतेच्या कोको कसोटीनुसार सांगणार। तर मग लिहा, त्रिकोण ABC हे समरूप आहे त्रिकोण EDC ला, बरोबर। त्रिकोण ABC हे समरूप आहे त्रिकोण EDC ला, तर कोणत्या कसोटीनुसार आहे, समरूपतेच्या कोको कसोटीनुसार। मग लिहायचं समरूपतेच्या कोको कसोटीनुसार। ठीक आहे, कसोटीनुसार। हे अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, इथं पहिला प्रश्न काय केलेला आहे, पूर्ण केला। आता तुम्हाला लक्षात येत असेल तर पहा मी परत रिपीट सांगतोय, हे असं का झालंय, कारण आपण काय सांगत होतो, इथं दिलेले दोन कोन पहा B आणि D 75 होते, म्हणून आपण काय सांगितलं, अँगल ABC ला कोणता एकरूप कोन होता, EDC, कारण B आणि D काय व्हालता, एकमेकांना एकरूप, म्हणून तशा प्रकारे ते दाखवले आणि म्हटलं की त्यांच्या दोघांच्याही कोणाचे माप सारखे आहे, म्हणजे प्रत्येक कोणाचे माप काय आहे, सारखं। मग परत काय म्हणलं की या दोन्ही त्रिकोणामध्ये C हा असा बिंदू आहे की तो दोन्ही त्रिकोणात यायला,
गेला, म्हणून मी सीला काय सांगलं, सामायिक कोन सांगितला. मग इथं लिहिलं अँगल ACB. लक्षात घ्या अँगल ACB आणि अँगल ECD हे काय झाला मग आपला सामायिक कोन. तर मी सगळ्या त्रिकोणामध्ये मिळून किती कोणाबद्दल माहिती दिली, 2. तर मग आपण काय सांगू शकतो की हे ABC व EDCS काय आहे, समरूप आहे. म्हणून मग आपण याला कोणत्या कसोटीनुसार सांगणार, समरूपतेच्या कोको कसोटीनुसार. ठीक आहे. तर यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 बघूयात. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न क्रमांक आपला काय चालू आहे, 2 चालू आहे. तर आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का, आपल्याला असा प्रश्न विचारतोय. प्रश्न 2 काय म्हणत आहे की दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला काय सांगायचं आहे की हा त्रिकोण काय आहे, समरूप आहे किंवा नाही ते ठरवायचं आहे. आणि पुढे काय म्हणते, असतील, हे जर समरूप असतील तर कोणत्या कसोटीनुसार ते समरूप आहेत हे पण आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे. तर आता पहा, आपल्याला प्रश्न समजून सांगितलाय, आपण पाहून घ्या. काय म्हणला होता प्रश्न की आकृतीमधील, दिलेल्या आकृतीमधील हे त्रिकोण कोणते, हे 2 त्रिकोण समरूप आहेत का हे आपल्याला पहिले सॉल्व करायचं आहे. आणि जर ते आले समरूप तर कोणत्या कसोटीनुसार आहेत ते पण आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे. आता तुम्ही ह्या दोन्ही आकृत्या पाहून घ्या. तुम्हाला या आकृत्यामध्ये काय करत आहे पहा, सर्व बाजू दिलेल्या आहेत. दिलेल्या दोन्ही त्रिकोणामध्ये काय केलेलं आहे, या बाजूंची किंमत इथं आपल्याला काय केलेली आहे, आकृतीमध्ये दिलेली आहे. तर आपण एक प्रकारे याला समजू शकतो की इथं कोणती कसोटी लागू शकते, बाबा कसोटी. का, कारण सगळ्या आपल्याला इथं काय केलेलं आहे, त्रिकोणाच्या सर्व बाजू इथं कंप्लीटली दिलेल्या आहेत. इथंही सर्व बाजू कंप्लीटली दिलेल्या आहेत. तर आपण पहिले काय करूयात, हे त्रिकोण काय करूयात, यांचं गुणोत्तर घेऊयात बाजूंचं आणि मग सांगूयात की हे समरूप आहे किंवा नाही आपल्या बाबा कसोटीनुसार. ठीक आहे. तर मग आपण काय करूयात, पहिल्या दिलेल्या दोन्ही त्रिकोणांना काय करूयात, लिहूयात. मग सांगा पहिली त्रिकोण कोणती आहे, त्रिकोण PQR व त्रिकोण कोणती आहे आपली LMN. हे दोन्ही त्रिकोण आहेत. तर या दोन्ही त्रिकोणाचं काय करायचं आपल्याला, आता गुणोत्तर सांगायचं आहे. तर मग सांगा पहिली जी बाजू आहे आपली कोण, PQ छेद LM. ठीक आहे, लिहून घ्या PQ छेद LM. तर आपण ही लिहिली, PQ ची बाजू काय दिलेली आहे पहा बरं, 6 आणि LM ची किंमत काय दिलेली आहे, 3. तर उत्तर काय आलं पहा, 3 1 3, 3 2 6. तर इथं काय आलंय 2 1. मग 2 1 म्हणजेच किती आहे, 2. तर हे झालं समीकरण आपलं 1. ठीक आहे, लक्षात आलं ना, PQ ची किंमत आणि LM ची किंमत ठेवली. मग आता पहा बरं, दुसरी कोणती बाजू घेशाल, खालची घेऊ पाया. तर QR छेद MN. ठीक आहे, QR छेद MN हे आपण ठेवलंय समजा. तर QR आणि MN ठेवायचे आहे. तर 8/4 हे ठेवणार. मग लिहा 8/4. तर मग परत पहा, 4 1 4, 4 2 8. तर मग इथं पण काय आलंय 2/1. तर म्हणजेच किती आलंय, 2. कारण 1 हा मिनिंगलेस असतो, त्याचा काही हे होणार नाही आहे. तर आपण लिहिला काय, न लिहिला काय. ठीक आहे, तर हे झालं समीकरण आपलं 2. तर ठीक आहे, तर तिसरा पहा, गुणोत्तर काढत असताना कोणती बाजू राहिली आता, ही PR राहिली. तर PR छेद LN. ठीक आहे, ह्या दोन्ही घ्या, PR छेद LN, PR छेद LN. तर यांचे आता व्हॅल्यू ठेवा. PR ची किंमत किती आहे पहा बरं, 10. ठीक आहे, ठेवली. आणि LN ची किती आहे, 5. तर मग परत पहा, 5 1 5, 5 2 10. तर इथं पण किती आलंय, 2/1. तर उत्तर काय आलंय, 2. तर आता पहा, समीकरण 1, समीकरण 2 आणि समीकरण 3 यामध्ये सर्वांच्या किमती किती मिळाल्या, 2 2 2 मिळाल्या. तर मग आपण काय सांगणार, समीकरण 1 2 3 ला एकत्र करूयात. मग आपण पहा, समीकरण 1 2 3 ला एकत्र केलं तर काय व्हायला, PQ छेद LM बरोबर QR छेद MN. पुढे QR छेद MN लिहिल्यानंतर काय व्हायला, PR छेद LN. हे आपण तिन्ही एकत्र केले. तर मग आपण काय सांगू शकतो की हे कसं लिहिले आपण, समीकरण 1. ठीक आहे, समीकरण 1 2 आणि 3 वरून, कारण आपण तिन्हीला पण काय केलं, एकत्र केलं. या तिन्हीच्या मदतीनं आपण सांगू शकतो की हे सर्व बाजू काय व्हायला, एकमेकांसोबत एकरूप व्हायला लागल्या. कारण सर्व बाजूंची किंमत पहा, ही बाजू त्या बाजूसोबत एकरूप आहे, ही बाजू त्या बाजूसोबत एकरूप आहे. कारण सर्वांच्या किमती काय मिळाल्या, सारख्याच मिळाल्या. 2 2 2 2 असे गुणोत्तर मिळालं. ठीक आहे, तर मग आपण सांगू शकतो काय की त्रिकोण PQR हा कोणाला समरूप आहे, LMN ला. तर मग पहा, त्रिकोण PQR हा कोणाला समरूप व्हायला लागला, त्रिकोण LMN ला हा समरूप व्हायला, हे आपण सांगितलंय. आणि कोणत्या कसोटीनुसार व्हायला लागला, बाबा कसोटीनुसार. 3 वेळा बा कसोटीनुसार. का, कारण दिलेल्या त्रिकोणामध्ये आपल्याला सर्व बाजू दिल्या होत्या आणि आपण त्या बाजू सारख्या आहेत की नाही ते आपण गुणोत्तरामध्ये पाहिलंय. तर ते सर्व सारख्या मिळत आहे, सेम मिळत आहेत. मग आपण काय सांगू शकतो, समरूपतेच्या, लक्षात घ्या, समरूपतेच्या. ठीक आहे, समरूपतेच्या बाबा कसोटीनुसार, बा 3 वेळा आपण हे बरोबर लिहून घ्यायचं आहे, बाबा कसोटीनुसार. ठीक आहे, तर हे काय झालं, मग त्याच्यानुसार आपण काय सांगू शकलो, याला समरूप
सांगू शकलोय। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण काय केलेला आहे, हा प्रश्न दुसरा पूर्ण केलेला आहे। या प्रश्नात पण समजून घ्या, तुम्हाला हे 2 त्रिकोण दिल्या होत्या आणि दोन्ही त्रिकोणामध्ये सर्व बाजू दिल्या होत्या, तर मग आपल्याला हे सांगायचं होतं समरूप आहे की नाही। तर आपण काय केलं, मग दोन्ही त्रिकोणांच्या बाजू आपण पाहिल्या, तो समरूप होतेत की नाही। तर त्यांच्या बाजू समरूप आणण्यासाठी आपण काय केले, यांचे गुणोत्तर काढले आणि गुणोत्तर सारखे आल्यानंतर आपण समीकरण 1 2 3 ला एकत्र घेऊन सांगू शकलो की हे समरूप आहे आणि हे कोणत्या कसोटीनुसार आहे, बाबा कसोटीनुसार आहे, कारण की याच्या तिन्ही बाजू एकमेकांना काय व्हायला लागल्या, एकरूप व्हायला लागल्या। ठीक आहे, झालं। तर यानंतर आपण प्रश्न क्रमांक काय करूया, 3 बघूया। प्रश्न क्रमांक आपला 3 चालू आहे। तर प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतोय ते पहिले समजून घेऊयात। पहा, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे काय आहे, आकृतीमध्ये दाखवले पहा, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर 8 मीटर व 4 मीटर उंचीचे 2 खांब आहेत। ठीक आहे, सपाट खांब आहेत असं तो म्हणतोय। हे काय होत आहे, आपले खांब, लक्षात घ्या, हे काय झाले आपले खांब। तर पहिले समजून घ्या, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे 2 खांब सपाट जमिनीवर उभे आहेत। सपाट जमिनीवर काय आहेत, उभे आहेत। ठीक आहे, तर सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली, तर सूर्यप्रकाशाने लहान खांबावरची सावली 6 मीटर पडते, तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल किंवा पडेल, हे आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे। तर लक्षात घ्या, तुम्हाला इथं 2 आकृत्या दिलेल्या आहेत, त्या आकृतीच्या मदतीने आपण समजून घेऊयात की इथं काय आहे। पहा, तुम्हाला काय केलेलं आहे, आकृतीमध्ये काय दाखवलेले आहेत, पहा 2 खांब दाखवलेले आहेत, जे की खांब AC आहे आणि खांब PR आहे। एक छोटा आहे आणि एक मोठा आहे, समजा हा लहान आहे आणि हा मोठा आहे। ठीक आहे, हा मोठा खांब झाला, ठीक आहे, आणि हा कोणता खांब झाला, मग लहान खांब झाला। ठीक आहे, हे आपल्याला लक्षात आले की हा लहान दिसतोय तर लहान आणि हा मोठा आहे तर मोठा। ठीक आहे, मग आपण काय म्हटलं की मोठ्या खांबाची उंची किती मीटर दिलेली आहे, 8 मीटर, आणि लहान खांबाची उंची किती दिलेली आहे, 4 मीटर। तर या बाजूने आपण समजा सूर्यप्रकाश टाकला तर त्यांची सावली काय व्हायला लागली, पहिल्या मोठ्या खांबाची उंची माहिती नाही आपल्याला, लांबी माहिती नाही, काय x दिलेली आहे, आणि लहानाची काय पडलेली आहे म्हणते लांबी 6 मीटर पडली, तर आपल्याला मोठ्याची लांबी काय करायची आहे, काढायची आहे। हाच आपला काय आहे, प्रश्न आहे। तर मग आपण लिहित असताना उत्तरामध्ये काय सांगणार की, पहा काय म्हणणार, मग आपण उत्तरात सांगत असताना काय सांगणार की येथे आपल्याला आकृतीमध्ये काय दिलेलं आहे, लक्षात घ्या, आकृतीमध्ये, ठीक आहे, आकृतीमध्ये AC, पहा आकृतीमध्ये AC हा मोठा खांब दिला आहे। ठीक आहे, आणि PR हा लहान खांब दिलेला आहे। तर मग लिहा, आकृतीमध्ये AC हा मोठा खांब आहे, मोठा खांब आहे। ठीक आहे, आणि आहे, पुढे लिहा, आणि दुसरा लहान कोण आहे, आणि पुढे कोण आहे, PR हा लहान खांब आहे। ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण आहे का पहा। आता तुम्हाला हे सर्व गोष्टी कशात दिल्या होत्या, पक्षातच दिलेल्या होत्या, म्हणजे तुमच्या याच्यातच सांगितलेलं आहे आकृतीमध्येच। तर आकृतीमध्ये पहा, AC हा मोठा खांब दिला आहे आणि PR हा लहान खांब दिला आहे, एवढ्या सर्व गोष्टी लक्षात आल्या। आणि त्यांच्या सावल्या कोण आहेत, हे काय असते त्यांची सावली, लहानाची सावली कोणती आहे, ही QR, आणि मोठ्याची कोणती सावली असेल, BC, जे की आपल्याला माहिती नाही आहे। तर हे पण काय आहे, त्यांच्या सावली आहेत। तर मग आपण तेच लिहाय, आता आकृती ते सांगितल्यामध्ये तेच आपण काय सांगणार, उत्तरामध्ये सांगणार की आपल्या ह्या सावल्या आहेत। ठीक आहे, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे मग सांगा त्यांच्या सावल्या, ठीक आहे, त्यांच्या सावल्या अनुक्रमे काय आहे, अनुक्रमे सांगा, अनुक्रमे कोणकोणती दिलेली आहे, पहिल्याची सावली काय आहे, BC मोठ्याची, आणि लहानाची काय आहे, QR, अनुक्रमे BC व QR वर आहेत। त्यांच्या सावल्या अनुक्रमे BC व QR वर आहेत। ठीक आहे, ह्या प्रकारे आपण काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे। ठीक आहे, आताच काय म्हणले मी, परत रिपीट प्रश्न करतोय। पहा, आपण हे जे लिहिलेली माहिती आहे ते काय सांगितली, पहा आकृतीमध्ये काय सांगितलं, AC हा मोठा खांब सांगितला, PR हा लहान खांब सांगितला, आणि त्यांच्या जे वलसावल्या पडत होत्या इकडे, तर पहिल्या मोठ्यांची वलसावली जी आहे ते BC आहे आणि लहानाची सावली काय आहे, QR आहे। तेच आपण याच्यामध्ये माहिती लिहिली की त्यांच्या सावल्या अनुक्रमे BC व QR वर आहेत किंवा आहेत असं लिहिलं तरी चालते। मग आता काय करशाल, पहा बरं, जर अशा सावल्या पडत असतील तर काय सांगणार, पहा एकमेकांवर पडत आहे ते आपण सांगितल्या। तर आता त्रिकोण ABC, पहिली त्रिकोणाचं नाव काय होतं, त्रिकोण ABC, हे समरूप सांगायलोय मी कोणाला, त्रिकोण PQR ला। पहा त्रिकोण ABC
हे समरूप आहे त्रिकोण पी क्यू आरला. का समरूप व्हायला आहे? कारण त्यांचे उभे खांब व सावल्या, पहा उभे खांब व त्यांच्या सावल्या, ठीक आहे, त्यांच्या सावल्या एकमेकांना काय करताय सांगा बरं. आता त्यांचे उभे खांब व सावल्या समरूप आहेत. इथं काय दिलेले आहेत पहा बरं. आता मी जे सांगितले होते उभे खांब आणि त्यांच्या सावल्या हे काय आहेत? समरूप आहेत आणि किंवा ते समरूपता तयार करत आहेत. ठीक आहे, समरूपता आकृत्या तयार करत आहेत म्हणून आपण त्यांना काय सांगले? समरूप सांगितले. उभे खांब व त्यांच्या सावल्या हे समरूप आकृत्या तयार करतात, समरूप आकृत्या तयार करतात. ठीक आहे, आकृत्या तयार करतात म्हणून, ठीक आहे, म्हणून आपण काय सांगितलंय की हे ABC हा समरूप आहे PQRला. लक्षात घ्या, तेच सांगितलंय. कारण काऊन सांगायलो समरूप? तर ते ज्यांच्या जे सावल्या आहेत आणि उभे खांब आहेत ते काय आकृती तयार करायला लागले? समरूप आकृती तयार करायले, म्हणून आपण त्रिकोण ABC हा समरूप सांगितला त्रिकोण PQRला. ठीक आहे, तर मग हे समरूप सांगितल्यानंतर त्यांच्या आता काय समरूप त्रिकोणांचं गुणोत्तर सांगत असताना त्यांच्या संगत बाजू सांगूया. समरूप त्रिकोणाच्या काय सांगणार? संगत बाजू सांगणार. तर मला पहिल्या त्रिकोणाची संगत बाजू सांगा त्रिकोण ABC मध्ये आणि त्रिकोण PQR मध्ये. तर BC ची सावली कोणती आहे? पहिल्या मोठ्या त्रिकोणाची जर BC ही सावली आहे तर लहान त्रिकोणाची सावली कोणती आहे? QR. आता तिकडल्या मोठ्या त्रिकोणाचा उभा खांब जे आहे पहिला तो कोण आहे? AC आणि लहान खांब कोण आहे? PR. तर हे आपण काय सांगितले? त्यांच्या संगत बाजू सांगितल्या दोन्हीही त्रिकोणाच्या. तर मग आपण हेच काय सांगणार की हे समरूप त्रिकोणांच्या काय आहेत? संगत बाजू आहेत. हे झाल्या मग समरूप त्रिकोणाच्या, झालंय, हा झाल्या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. ठीक आहे, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. ठीक आहे, मग आपण सांगितल्यानंतर याच्यात तुम्हाला काही त्यांच्या किमती दिलेल्या आहेत तर तुम्ही ती किमती ठेवता. पहा काय होईल मग किमती ठेवल्यानंतर सांगा बरं. आता आपण संगत बाजू कशा सांगितल्या? BC हे मोठ्याची सावली होती मोठ्या याच्यामधली आणि हे दुसरी लहान, म्हणजे BC छेद QR ह्या दोन संगत बाजू आणि AC छेद PR ह्या दोन संगत बाजू आपण इथं लिहिल्या आणि त्यांनाच काय सांगितलं आपण की हे समरूप त्रिकोणांच्या काय होत्या? संगत बाजू होत्या. ठीक आहे, तर मग याच्यामध्ये तुम्ही किमतीच ठेवू शकता कारण तुम्हाला हे दिलेले आहेत. BC किती दिलेली आहे पहा, यांची सावली X दिलेली आहे. तर इथं काय करशाल मग तुम्ही X ठेवा आणि QR किती दिलेली आहे पहा, QR किती दिलेली आहे? 6. तर इथं काय करशाल तुम्ही? 6 ठेवशाल. तर मग AC किती आहे पहा, AC दिलेली आहे 8, तर हे 8 ठेवली आणि PR किती दिलेले आहे? 4, तर PR ही 4 ठेवली. तर यांचा पहिले काय करून घ्या, आता तिरपा गुणाकार करा, तिरपा गुणाकार करू. ठीक आहे, सो तिरपा गुणाकार करत असताना काय होईल पहा बरं. X गुणिला 4, सो X गुणिला 4 इज इक्वल्स टू 6 गुणिला 8. ठीक आहे, तर मग पहा X इज इक्वल्स टू 8 सकम काय झालं आहे? 48 आणि हा X इथे एकटा ठेवा आणि हा गुणाकारातला 4 इकडे गेला भागाकारात. ठीक आहे, तर मग 4 जर 48ला भागलं तर काय यायला लागले? 12, म्हणजे 12 चौक 48. ठीक आहे, 12चा भाग पडला आहे. तर हे काय झालं मग? X ही सावली किती मिळाली? 12, म्हणजे मोठ्याची वलसावली किंवा सावली हे काय मिळाली? 12 मीटरची मिळाली. मग आपण सांगू शकतो की X बरोबर काय मिळायला लागलं आहे? 12 मीटर एवढं आपल्याला काय मिळाली? त्याची सावली मिळाली. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे? प्रश्न क्रमांक 3 पूर्ण केलेला आहे. या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि यानंतरचा आपण प्रश्न क्रमांक 4 बघूयात. ठीक आहे, प्रश्न क्रमांक आपला 4 चालू आहे. तर 4 प्रश्न क्रमांक काय म्हणतोय ते पहा. त्रिकोण ABC मध्ये AP हा परपेंडिक्युलर आहे BCला, BQ हा परपेंडिक्युलर आहे ACला, तर B', आणि A', तर दाखवा की तो त्रिकोण CPAला समरूप आहे असं आपल्याला काय करायचं आहे? दाखवायचं आहे. आणि जर AP बरोबर 7, BQ बरोबर 8, BC बरोबर 12, तर आपल्याला काय करायचं आहे? AC ची किंमत काढायची आहे. ठीक आहे, तर AC किती असा आपला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर मग पहा इथे तुम्हाला हे लक्षात येत असेल की AP हे परपेंडिक्युलर सांगितली BCला आणि ते कोणत्या बाजूवर होती? B', याच्यावर. ठीक आहे, आणि BQ परपेंडिक्युलर झाला होता ACला. तर पहा AC या बाजूवर सांगल्यानंतर आपण काय सांगितलं? A', तर आपल्याला दिलेले दोन्ही त्रिकोण एकमेकांसोबत काय सांगायचे आहेत? समरूप आहेत ते सांगायचे आहेत आणि नंतर त्याच्याच मदतीने आपण काय काढणार आहोत? AC ची किंमत काढणार आहोत. तर मग पहिले पहा दोन त्रिकोण कोणते आहेत ते पहिले पाहून घेऊ आपण. पहा त्रिकोण CPA व त्रिकोण CQB मध्ये. ठीक आहे, मग मला सांगा यामध्ये, मला सांगा आता या त्रिकोणमध्ये आपल्याला कोणते कोण एकरूप मिळतील ते आपण पहिले पाहूयात. तो तुम्हाला एक लक्षात येत असेल, पहिली त्रिकोण काय दिली? CPA दिली. ठीक आहे, आणि दुसरी त्रिकोण काय दिली? CQB. तर या दोन्ही त्रिकोणामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल, P वर काय व्हायला 90 अंशाचा कोन आणि Q वर पण काय व्हायला लागला 90 अंशाचा कोन. तर आपण सांगू शकतो
की अँगल CPA हा एकरूप आहे अँगल CQBला, ठीक आहे. तर या दोन्ही कोनाचे माप काय होते 90 अंश. तर म्हणून आपण काय म्हणलं, प्रत्येक कोनाचे माप, ठीक आहे. तर काय सांगितलं आपण 90 अंश सांगितले, ठीक आहे. मग हे आपण सांगितल्यानंतर आता एक अजून लक्षात घ्या, दिलेल्या त्रिकोणामध्ये तुम्हाला C हा बिंदू असा आहे की तो दोन्ही त्रिकोणामध्ये यायला कसा, तर पाहून घ्या ACB मध्ये पण येईल आणि परत काय सांगणार आपण BCQ यामध्ये यायला लागला, म्हणजे C हा कोण व्हायला दोन्ही त्रिकोणामध्ये यायला लागल्यामुळे C या कोणाला आपण काय सांगणार, सामायिक कोण सांगणार. तर मग लिहा अँगल कोण सांगणार, अँगल ACB, ठीक आहे. अँगल ACB हा एकरूप झाला कोणाला, अँगल BCQला, BCQला. आलं काय लक्षात, ACB हा कोणाला एकरूप होता, BCQला होता, ठीक आहे. तर हे काय होता आपला सामायिक कोण, हा झाला आपला सामायिक कोण, ठीक आहे. तर मग आपल्याला या त्रिकोणावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की त्याचे प्रत्येक कोणाचे माप काय होते, दिलेल्या त्या दोन्ही कोणाचे माप 90 अंश होते आणि दुसरा काय होता, सामायिक कोण होता. तर या त्रिकोणामध्ये आपण दोन गोष्टी सांगितल्या, ते म्हणजे पहिला पहा P आणि Q हा एकरूप सांगितला एकमेकांना आणि C हा सामायिक कोण सांगितला. तर अशा प्रकारे दोन कोणाबद्दल आपण माहिती दिली तर आपण सांगू शकतो की त्रिकोण CPA हे समरूप आहे त्रिकोण CQBला, ठीक आहे. आणि हे कशाच्या कसोटीनुसार आहे, समरूपतेच्या कोणत्या कसोटीनुसार, समरूपतेच्या कोको कसोटीनुसार, कोको कसोटीनुसार एकरूप आहेत, ठीक आहे, कसोटीनुसार. मग आता काय सांगशाल, परत काय सांगायचं आहे आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्या. आता तुम्ही जे हे एकरूप सांगितले, समरूप सांगितले कसोटीनुसार, तर यांच्या संगत बाजू सांगायची आहे. तर पहिल्याची पहा BC आहे ही बाजू, तर कोणाला संगत होईल, ACला होईल. मग लिहा BC छेद AC, ठीक आहे, BC छेद AC, ठीक आहे, BC छेद AC आपण हे सांगले. तर दुसरी बाजू कोणती असेल, मग पहा बरं आता AP छेद काय होईल, BQ, AP छेद BQ. तर हे काय होत्या, त्रिकोणाच्या संगत बाजू होत्या, बरोबर. समरूप त्रिकोणाच्या काय होत्या, संगत बाजू होत्या. मग आपण हे सांगितलंय समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, ठीक आहे, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. मग आपण हे सांगल्यानंतर काय सांगणार, आता यांच्यावरून ACची किंमत आपण काय करणार आहोत, काढणार आहोत, ठीक आहे. तर मग मला सांगा BCची किंमत किती दिलेली आहे, तर पहा बरं BCची किंमत दिलेली आहे 12, ACची किंमत किती दिलेली आहे माहिती आहे का, नाही. तर AC काढायचा आहे जशाला तसा. AP किती दिलेला आहे 7, हे 7 ठेवली आणि BQ किती दिलेला आहे 8, हे तर 8 पण ठेवल्या गेली, ठीक आहे. तर परत काय करणार, यांचा आपण तिरपा गुणाकार करूयात, ठीक आहे. सो तिरपा गुणाकार करू, ठीक आहे, तिरपा गुणाकार करू. झालं आहे, एवढं लक्षात झालं. मग आपण काय लिहिणार आता, 12 गुणिले 8, 12 गुणिले 8 बरोबर AC गुणिले 7, ठीक आहे. तर मग काय करशाल, 12 8 96, ठीक आहे. एक मिनिट हा, काहीतरी चुकलं आहे, 8 नसेल, किंमत पाहून घ्या BQची किंमत काय आहे. एक मिनिट, थोडंसं आपली कुठेतरी मिस्टेक झालेली आहे. पहा BC छेद AC आपली किंमत पाहिजे होती, BC छेद AC किंमत लिहिल्यानंतर BQ छेद काय लिहायला पाहिजे होतं, AP लिहायला पाहिजे होतं की AP छेद BQ. पाहून घ्या AC छेद इथं उलटं लिहिलं गेलं आहे. पहिले आपण काय बाजू पाहिजे होती लिहायला, AC लिहायला पाहिजे होतं, AC छेद BC. आणि परत पहा आता किमती बरोबर करून घ्या. AC छेद BC लिहिल्यानंतर काय होईल, ACची किंमत किती दिलेली आहे पहा, ACची किंमत आपल्याला काढायची आहे, माहिती नाही, तर AC जशाला तसा. BCची किंमत आहे 12, ठीक आहे. तर हे 12 लिहिल्यानंतर APची किंमत सांगा, APची किंमत किती आहे 7 आणि BQची किंमत किती आहे 8, ठीक आहे. मग आता सांगा यांचा तिरपा गुणाकार काय होईल, तिरपा गुणाकार पाहून घ्या. AC गुणिला 8, ठीक आहे, AC गुणिला 8 बरोबर 12 गुणिला 7, ठीक आहे, 12 गुणिला 7. तर हे AC जशाला तसा राहील, 12 7 84 होईल, ठीक आहे. आणि हा 8 त्याच्या भागाकारात गेला तर ACची किंमत किती मिळायला लागली आपल्याला, मग पहा 84ला जर 8ने भागितलं तर आपल्याला उत्तर यायला लागलं आहे. एक मिनिट, 84 किंमत चुकली काय, काही बरोबर चेक करून घ्या बरं. आपल्याला 8 दिलेली आहे, 8ने भागले. एक मिनिट, पुस्तकात पाहूत आपण किंमत काय दिलेली आहे, ठीक आहे, 8च दिलेली आहे. तर आपण काय करूयात, मग 84ला जर 8ने भागलं तर आपलं 10.4 हे उत्तर यायला लागले, ठीक आहे, बरोबर आहे, 8च आहे तिथे. तर ACची किंमत किती मिळाली आपल्याला 10.5. तर मग अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, प्रश्न क्रमांक 4 पूर्ण केलेला आहे.
तर थोडंसं इथे मिस्टेक झाली होती, परत इथून समजून घ्या. आपण काय केलेलं आहे, जेव्हा आपण त्रिकोण CP हा समरूप सांगितला त्रिकोण CQBला, ठीक आहे, तर हे समरूपतेच्या कोक कसोटीनुसार सांगितलं आहे. तर यांचे संगत बाजू सांगत असताना BC छेद AC सांगण्याऐवजी आपण AC छेद BC सांगणार. तर पहिले AC लिहा, नंतर छेद BC लिहा, नंतर काय सांगणार AP छेद BQ. तर त्याच्यामध्ये किमती ठेवून घ्या आणि ACची किंमत आपल्याला मिळाली 10.5. ठीक आहे, लक्ष द्या. प्रश्न क्रमांक आपला 5 चालू आहे. तर प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतोय पहा. आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये आपल्याला आकृती कशाची दिलेली आहे, समलंब चौकोनाची दिलेली आहे. त्याला नाव काय म्हणले, PQRS. ठीक आहे, तर यामध्ये बाजू PQ, यामध्ये बाजू PQ हे कोणाला समान आहे, बाजू SRला. म्हणजे PQ ही बाजू पॅरलल आहे बाजू SRला. तर AR बरोबर 5 AP दिलेला आहे आणि AS बरोबर 5 AQ दिलेला आहे. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की SR बरोबर काय मिळाला पाहिजे, 5 PQ. तर ठीक आहे, तर आपल्याला काय करणार, पहिले समलंब चौकोनामध्ये आपण काय सांगणार की कोण कोणाला समान आहे ते सांगणार. तर इथे तुम्हाला दिलेलं आहे, प्रश्नातच दिलेलं आहे पहा. बाजू काय दिलेली आहे, बाजू PQ ही समान दिलेली आहे बाजू SRला. ठीक आहे, PQ ही समान दिली बाजू SRला. आणि याच्यामध्ये लक्षात घ्या, जर ह्या दोन बाजू समान सांगल्या PQ आणि SR, लक्षात घ्या PQ आणि SR, आणि याच्यामधून जे रेष चालली अशी, ठीक आहे, कशी अशी कोणत्याला, त्याला आपण काय सांगत असतो, छेदिका. तर ठीक आहे, मग याच्यामध्ये छेदिका कोण आहे आणि लिहा, आणि छेदिका SQ आणि छेदिका SQ आणि SQ ही छेदिका आहे, ही छेदिका आहे. ठीक आहे, नाव दिले. मग आता पुढे सांगा, आता जर तुम्ही हे SQ ही छेदिका सांगली, SQ हे काय आहे, हे छेदिका आहे. तर हे सर्व गोष्टी तुम्हाला प्रश्नात दिलेल्या होत्या, म्हणून हा झाला आपला पक्ष. काय म्हटलं होतं पहा, PQ ही समान होती SRला आणि ही जे यामधून जी रेष चाललेली आहे दोन्ही समांतर रेषाला छेदून, ते काय असते, आपली छेदिका असते. तर SQ ही त्यामध्ये छेदिका होती. ठीक आहे, तर आता आपण काय करणार पहा, जर तुम्हाला एवढं लक्षात येत असेल की SQ ही छेदिका आहे या दोन समांतर रेषेला, पहा एक इथं व्हायला लागली, इंटरसेक्ट म्हणजे छेदायला लागली, आणि एक इथं कुठे, इथं. ठीक आहे, एक वरून आणि एक खालून. तर आता लक्षात घ्या, तुम्हाला एक नाव लक्षात येईल. तर इथं पहा बरं, QSR. ठीक आहे, QSR, आणि दुसरी काय होईल, SQP. म्हणजे इथं लक्षात येत आहे की आपल्याला युत्क्रम कोण तयार व्हायला लागला. ठीक आहे, तर पहिला कोणता कोण लिशाल, मग त्याच्यामध्ये मला सांगा QSR. अँगल QSR हा एकरूप झाला कोणाला, पहा QSR हा झाला SQPला, एकरूप झाला की नाही, SQPला झालाय. तर मी आता सांगितलं, जर दोन समांतर रेषामध्ये जर एखादी छेदिका हे करत आहे, छेदत आहे, तर ती आपल्याला काय होईल, त्यामध्ये पहा या दोन समांतर रेषेला ही छेदिका छेदली, तर त्याच्या वरच्या भागाला एक छेदिकेच्या आणि खालच्या भागाला एक जर कोण होत असेल तर ते असते युत्क्रम कोण. तर मग आपण त्यानुसार काय सांगला पहा, QSR एक खालच्या बाजूने आणि SQP एक वरच्या बाजूने, दोन समांतर रेषेच्या मधामध्ये, तर तो काय झाला, युत्क्रम कोण झाला. ठीक आहे, लिहा युत्क्रम कोण, लिहिला आपण. इथं काय सांगलं आता, तो आहे आपला युत्क्रम कोण. ठीक आहे, पहा QSR कॉन्ग्रंट अँगल SQP, कॉन्ग्रंट म्हणजेच कोण आपला एकरूप आहे तो, म्हणून त्याला आपण युत्क्रम कोण सांगितलं. ठीक आहे, तर दुसरं काय सांगता येईल याच्यामध्ये पहा बरं. तर आता याच्यामध्ये आपण अँगल सांगू शकतो की अँगल ASR, आणि वरचा अँगल तसाच सांगायचा. आता मी जर ASR सांगितलं आहे तर काय होईल, AQP. ठीक आहे, हे आपण अँगल एकरूप सांगणार. पहा अँगल ASR हा एकरूप सांगितला अँगल AQPला. लक्षात यायला काय, अँगल ASR हा अँगल AQPला काय सांगितला, एकरूप. कसा, अँगल ASR आणि अँगल AQP हा एकरूप सांगायलोय. तर मग याला त्या समीकरण नंबर 1. ठीक आहे, तर आता आपल्याला लक्षात येत आहे की पहिला युत्क्रम कोण सांगितला आणि दुसरे हे एकमेकांना काय व्हायला लागले, एकरूप कोण व्हायला लागले, आता जे S आणि Q सांगितलं आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं, त्याच्यामध्ये दोन कोणाबद्दल माहिती मी सांगितली. ठीक आहे, तर मग पहिले काय करूयात, आता त्रिकोण घेऊयात, जे कोणते होते ते कोणते आहे. तर मग पहिला त्रिकोण कोण घेऊयात, ASR घेऊयात, आणि दुसरा त्रिकोण कोणता घेऊयात, AQP घेऊयात, व त्रिकोण AQP. ठीक आहे, यामध्ये मला सांगा, आता यामध्ये आपण पहिलं हे सांगितलं होतं की अँगल ASR कोणाला एकरूप आहे, अँगल AQPला. तर हे कशामध्ये सांगितलं होतं, समीकरण 1 मध्ये सांगितलेली गोष्ट आहे. तर हे झालं समीकरण 1 वरून. ठीक आहे, अजून काय सांगता येईल पहा बरं, ASR व त्रिकोण AQP मध्ये. आता मी दोन त्रिकोण घेतले, पहिला हा घेतला आणि हा घेतला दुसरा. तर म्हणून मी काय म्हणलं, त्रिकोण ASR नाव घेतलंय आणि दुसरा AQP घेतला. तर यामध्ये दोन अँगल परत एकरूप सांगले आपण, जे की पहिल्या याच्यातच सांगितलं होतं समीकरणामध्ये, ASR आणि AQP. ठीक आहे, म्हणून मी त्याच्यामध्ये परत लिहिलं समीकरण 1 मध्ये पहा, जे की आपण सांगितलेली गोष्ट होती ती. म्हणून काय म्हणलं, अँगल ASR
हा एकरूप आहे अँगल AQPला, ठीक आहे. तर अजून काय सांगता येईल ते पहा. आता तुम्हाला एक लक्षात येत असेल तर पहा, ASRच्या विरुद्ध कोणता कोण आहे मग हा, ठीक आहे. एकमेकांच्या इथं विरुद्ध कोण व्हायला लागले पहा, इकडे एक आणि इकडे एक खाली म्हटलं तर विरुद्ध कोण आहेत. मग त्यांचे तुम्हाला काय करायचे आहेत, नावं सांगायचे आहेत. सांगा SAR, अँगल SAR हा एकरूप आहे कोणाला. आता सांगा SAR उलटं घेतलं ना आपण इकडून, SAR तर हे कोणाला एकरूप होईल मग PAQला. मग सांगा PAQ किंवा QAP, SAR हा अँगल QAPला काय आहे, कॉन्ग्रंट आहे, एकरूप आहे. कसा पहा, SAR हा एकरूप झाला कोणाला, QAPला. आणि हे एकरूप झाल्यानंतर हा कोणता कोण व्हायला लागला, एकमेकांच्या विरोधात असल्यामुळे हे काय झाले, विरुद्ध कोण. हे कोणते कोण आहेत मग, विरुद्ध कोण, ठीक आहे. मग हे आपण लिहिलं आहे की हा झाला विरुद्ध कोण, ठीक आहे. तर मग आपण हे एवढी माहिती लिहिल्यानंतर आपण सांगू शकतो की त्रिकोण कोणता, ASR हा समरूप आहे त्रिकोण AQPला. तर हे कोणत्या कसोटीनुसार सांगलं आहे मग, समरूपतेच्या कोको कसोटीनुसार. का सांगितलं आहे, कारण याच्यामध्ये लक्षात आलं की पहा, समीकरण 1 मध्ये जे आपण अँगल एकरूप सांगितला होता तो आणि विरुद्ध अँगल सांगितलेला तो एकरूप कोण. म्हणजे पहा, हे इथला एकरूप कोणाची एक जोडी आणि हा, आता जेव्हा आपण हा एक अँगल सांगितला होता वरचा आणि खालचा मिळून ते दोन, म्हणजे ते एकमेकांना एकरूप झालेली ती एक जोडी आणि हे इथली एक जोडी, तर असे मिळून झाले दोन कोण. तर मग आपल्याला माहीत आहे दोन कोण जर येत असतील तर ते असते कोको कसोटी. तर मग लिहा, त्रिकोण ASR हा समरूप त्रिकोण AQPला समरूपतेच्या कोको कसोटीनुसार एकरूप होत आहे. तर ठीक आहे, मग हे कशामुळे एकरूप झालं, तर समरूपतेच्या कोको कसोटीनुसार, ठीक आहे, कसोटीनुसार आपण हे एकरूप सांगितले. तर अजून काय सांगता येते का पहा, समरूपतेच्या कोको कसोटीनुसार मी सांगितल्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे ASR हा समरूप सांगितला AQPला, तर याच्या संगत बाजू सांगायच्या आहेत ASR आणि AQPमध्ये. पहा, ASR आणि AQPमध्ये आपण काय सांगणार आता पहा, AS/AQ आणि दुसरी काय होईल मग AP/AR. ह्या पद्धतीत आपण बाजू सांगू शकतो. तर मग पहिले पाहून घ्या, ठीक आहे. तर मग ह्या आपण संगत बाजू सांगणार. तर पहिले सांगा, सिन्स AS/AQ, ठीक आहे, हे झाली पहिली संगत बाजू. आणि दुसरी संगत बाजू काय व्हायला लागली, खालची पहा. आता ह्या सांगण्याऐवजी आपण समांतर सांगल्यामुळे हे लिहावं लागेल SR/PQ, ठीक आहे. मग हे लिहून घ्या SR/PQ. तर हे झाली आपल्याला समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. तर याला द्या नाव समीकरण 2, ठीक आहे. आणि हे समीकरण 2 काय आहे, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, ठीक आहे. तर कसं सांगितलंय, कारण आपण काय म्हटलं होतं की हे एक जोडी आणि हा इथला एक कोण जे सांगितलेला आणि हा एक कोण, तर ते झाले होते दोन कोण एकरूप झाले होते, म्हणून आपण कोको कसोटी म्हटलं. आणि हे दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार एकरूप सांगितल्यानंतर त्यावर आपण संगत बाजू सांगत होतो समरूप त्रिकोणाच्या. तर पहा, हे तली ही जे पूर्ण दिलेली त्याच्यामध्ये काय व्हालती AS आणि AQ हे सांगितल्यानंतर पहा, त्याच्यानंतर दुसरं काय, वरची बाजू ही खालच्याला संगत बाजू व्हायली एकरूप. तर मग आपण त्याच्यानुसार याला सांगितलंय. तर मग मला सांगा AS, आता यांच्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत का ते पहा. आता तुम्हाला लक्षात येईल, तुम्हाला काय दिलेलं आहे इथे पहा, AR बरोबर 5 AP दिलेला आहे आणि AS बरोबर 5 AQ दिलेला आहे. पहा, AS बरोबर 5 AQ, ठीक आहे. मग त्या प्रकारे आपण काय करूयात, याला बनवूयात, ठीक आहे. AS बरोबर 5 AQ. मग आपण काय करणार, लिहा परंतु काय लिहिणार आता इथं पहा, AS बरोबर काय दिलेली आहे तुम्हाला 5 AQ दिलेली आहे. तर AQला इकडे आणा, तर काय होईल मग AS/AQ. तर इकडं काय उरलं आहे मग 5 आणि याच्या खाली कोणी नाही, म्हणजेच काय आलं, 1 आलं. तर AS/AQ बरोबर काय आलं आहे, 5/1 आलं आहे, ठीक आहे. तर हे झालं समीकरण नंबर 3, ठीक आहे. काय झालं मग AS/AQ बरोबर 5/1, ठीक आहे. समीकरण 3 झालं आहे. यानंतर पहा पुढे काय होईल. आता पहा, समीकरण आपण काय करणार, आता 2 व 3 वरून आपण काय सांगणार, आता शेवट सांगणार ची व्हॅल्यू, ठीक आहे. तर समीकरण 2 व 3 वरून पहा, इथे समीकरण 2 व 3 वरून, ठीक आहे. समीकरण 2 व 3 वरून सांगा बरं मला, समीकरण 2 व 3 वरून काय सांगलंय. आता समीकरण AS/AQ ची किंमत आपल्याला दिलेली होती समीकरण 2 व 3 वरून सांगत असताना, ठीक आहे. लिहा
एस आर छेद पी क्यू, एस आर छेद पी क्यू बरोबर आपण ए पा एस आर छेद पी क्यू. आता याची संगत बाजू कशी सांगितली, एस आर छेद पी क्यू आणि दुसरी काय लिहिली मग आपण ए एस छेद ए क्यू. तर ए एस छेद ए क्यूची किंमत आपल्याला मिळालेली होती, काय मिळालेली होती 5/1 इथंच आपण लिहिलेली होती. तर हे झालं समीकरण नंबर 4. ठीक आहे, तर याला समीकरण नंबर 4 द्या आणि याला तुम्ही जरा लिहायचंच असेल तर तुम्ही लिहू शकता एस आरनं 1ला गुणलं तर एस आर बरोबर पी क्यूनं 5ला गुणलं तर 5 पी क्यू. तर अशा प्रकारे आपण काय केलं आहे पहा, हे सॉल्व केलं आहे, हे सिद्ध करून दाखवलं की एस आर छेद एस आर बरोबर 5 पी क्यू. ठीक आहे, ते आपल्याला माहिती आहे कशावरून मिळालं, समीकरण 2 व 3 वरून. समीकरण 2 आणि 3 पहा, समीकरण 2 काय होतं ए एस छेद ए क्यू, हे काय होता एस आर बरोबर पी क्यू. तर ए एस छेद ए क्यू काय मिळालं 5/1. तर मग पहा ए एस छेद ए क्यू लिहिला 5/1 आणि एस आर छेद पी क्यू जशाला तसा. तर मग एस आर छेद पी क्यू आधी लिहून घेतला आणि तुम्हाला माहिती आहे ए एस छेद ए क्यूची किंमत 5/1 मिळाली. मग हे लिहिलं, हे नवीन समीकरण मिळालं, हे झालं त्याला 4 नंबर नाव. ठीक आहे, तर मग यांचा तिरपा गुणाकार करा, एस आरने 1ला गुणलं तर एस आर आणि बरोबर 5 पी क्यू, 5नं पी क्यूला गुणले तर 5 पी क्यू. तर अशा प्रकारे आपण सिद्धता काय केलेली आहे, पूर्ण केलेली आहे. प्रश्न पाहून घ्या आणि व्यवस्थित स्क्रीनशॉट मारा. ठीक आहे, जर थोडंसं आपण 1 मिनिटामध्ये याला परत काय कर ओव्हरऑल करूयात. थोडासा क्वेश्चन मोठा होता, 1 मिनिटामध्ये सांगेल, तर पाहून घ्या. आपल्याला काय म्हणला होता प्रश्न ते पाहून घ्या की हा समलंब चौकोनामध्ये आपल्याला काय सिद्धता सांगायची होती की एस आर बरोबर 5 पी क्यू हा सिद्ध करायचा होता. तर प्रश्नात दिलं होतं आपल्याला बाजू पी क्यू हे बाजू समान आहे एस आरला. तर मग मी तीच सांगितली, बाजू पी क्यू समान सांगितली एस आरला. आणि पहा बाजू पी क्यू आणि बाजू एस आपण ओव्हरऑल बघत होतो. तर पहा काय म्हटलं होतं मी तुम्हाला, बाजू पी क्यू लक्षात घ्या, बाजू पी क्यू हे कोणाला समान सांगितली होती एस आरला आणि त्यामध्ये आपण काय सांगितली एस क्यू छेदिका सांगितली होती. ठीक आहे, तर हे एस क्यू छेदिका सांगितल्यानंतर आपल्याला माहिती आहे या छेदिकेवर वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने एक कोन तयार होत होते. तर त्यांना आपण काय सांगितलं पहा क्यू एस आर हा आणि दुसरा एस क्यू पी हे 2 कोण सांगितले होते. तर ते 2 कोण कोणते होत होते आपले युत्क्रम कोण होत होते. ठीक आहे, तर नंतर काय सांगितलं होतं खालच्या त्रिकोण. आता या 2 त्रिकोणाबद्दल विचार करत असताना ए एस आर हा काय झाला एकरूप झाला कोणाला ए क्यू पीला. तर हे 2 कोण सांगितले आणि याला समीकरण नंबर 1 दिला आहे. ठीक आहे, तर या त्रिकोणाबद्दल विचार करत असताना आपण काय सांगणार मग त्रिकोण ए एस आर पहा, त्रिकोण ए एस आर व त्रिकोण ए क्यू पी मध्ये काय होईल ते आपण पाहू. तर आपण पहिले काय सांगितलं होतं अँगल ए एस आर हा एकरूप झाला होता अँगल ए क्यू पीला, तेच सांगणार. म्हणून मी काय म्हणलं समीकरण 1 वरून ह्याच गोष्टी आपण रिपीट सांगितली. परत काय म्हणलं जर हे 2 त्रिकोण आपण घेत आहोत विचार करत आहोत तर ह्या 2 कोण पहा कोणते 2 त्रिकोण ए एस आर आणि दुसरी कोणती व्हायला लागली ए क्यू पी. तर हे एकमेकांच्या विरोधात आहे, तर म्हणून हे झाली आपली विरुद्ध कोण. तर हे झाल्यानंतर आपल्याला एवढं लक्षात आलं की त्या 2 त्रिकोणाबद्दल बोलत असताना आपल्याला 2 कोणाबद्दलच माहिती मिळाली. म्हणून त्रिकोण ए एस आर हा समरूप झाला ए क्यू पीला. म्हणून ते समरूपतेची कोणती कसोटी लागत होती तिथं को कसोटी लागत होती. मग आपण ती सांगितली तर आपल्याला माहीत झालं की ते समरूपतेच्या को कसोटीनुसार आहे. तर मग आपण काय सांगितलं आता यांच्यावरच्या संगत बाजू सांगत असताना पहा ए एस आरमध्ये आपण काय सांगितले ए एस छेद ए क्यू ही संगत बाजू सांगितली पहिली. दुसरी सांगितली एस आर छेद पी क्यू. तर हे समरूप त्रिकोणाच्या कोण होत्या मग संगत बाजू. तर तुम्हाला माहिती आहे परंतु आपल्याला इथं काय दिली होती ए एस बरोबर काय दिली होती 5 ए क्यू दिली होती. तर आपण काय सांगलं आहे पहा ए एस बरोबर 5 ए क्यू सांगितली तर ए क्यू आपण इकडे खाली आणली तर काय उरले 5/1 कारण याच्या खाली कोणी नाही म्हणजेच कोण आहे 1 आहे. तर याला समीकरण नंबर मी 3 दिले. तर मग आपल्याला काय करायचं आहे सॉल्व काय करायचं आहे सिद्ध करायचं आहे एस आर बरोबर 5 पी क्यू. तर मग मी काय म्हणलं समीकरण 2 व 3च्या मदतीनं समीकरण 2 आणि 3 वरून आपण एक नवीन समीकरण तयार केली. तर मग समीकरण 2 आणि 3 मध्ये पहा ए एस छेद ए क्यू हे परत आहे. तर उरलं काय मग एस आर छेद पी क्यू बरोबर 5/1 लिहिलं. मग आता यांचा तिरपा गुणाकार करा एस आर गुणिला 1 तर एस आर आणि 5 गुणिला पी क्यू. तर अशा प्रकारे आपण काय केला होता प्रश्न क्रमांक 5 पूर्ण केला होता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल आणि बेल आयकन बटनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स मिळत राहतील. ठीक आहे, धन्यवाद.